याचा काय आहे की ना हा त्याला जे वाटतं ना ते एक्सप्रेस करतो. त्याला कुठलेच ठोकताळे नाहीये. फक्त आता मग दिग्दर्शक म्हणून ना त्या सगळ्या ठोकताळ्यांमध्ये कसं बसवायचं एवढाच पॉइंट आहे. हं. आज त्याच्याकडे कौतुक करणारी जेवढी फॅन मंडळी आहे तेवढीच हिणवणारी पण त्याला फॅन मंडळी असतीलच, की हा कोण आहे, हा रील स्टार आहे, कसा काय ॲक्टर होऊ शकतो. पण काम बघा त्या मुलाचं. आणि मला असं वाटतं, की आज ह्या चौघांपैकी कुणावरही आयुष्यामध्ये ही वेळ येऊ नये, की नुसतंच बघून बोलू नका. हं. काम बघा. कारण आमचं पण काम बघितल्यानंतरच आम्हाला रेकॉग्नायझेशन मिळालं. हं. कदाचित माझं पहिलं नाटक आलं असतं आणि त्यावेळेस जर सोशल मीडिया असता आणि माझं नाटक तर पहिलं पडलं होतं. हं. त्यावेळेस सोशल मीडियाने मला जवळ-जवळ इंडस्ट्रीमधून बाहेर काढलं असतं. काढलं असतं बरोबर. ट्रोल झाला असतंस तू. पण मला तो चान्स पुढच्या लोकांनी दिला, त्या मायबाप प्रेक्षकांनी दिला आणि मला खात्री आहे या चौघांनाही तेवढंच प्रेम मायबाप रसिक देतील, जेवढं माझ्या आजपर्यंतच्या कलाकृतींना दिलंय. वाह!